मंडळी, असं म्हणतात की एखाद्या क्षेत्रात अगदी मोठं ध्येय गाठायचं असेल तर त्या क्षेत्राविषयी वेड असायला हवं. असंच एका वेड्या माणसाविषयी आपण आज बोलणार आहोत, ज्या वेड्यानेच इतिहास घडवलाय. आणि हा इतिहास आहे तो वन्यजीव संवर्धनातला. त्याला पशु पक्षी प्राणी यांची इतकी ओढ होती की त्याने शाळेनंतर कॉलेजमधलं पारंपरिक शिक्षण घेण्याऐवजी चक्क वन्यजीव प्रशिक्षण क्रम हा एक कोर्सच केला 2 वर्षाचा पूर्ण वेळ. आणि त्यानंतर त्याने वन क्षेत्रातच, प्राणी मात्रांच्या क्षेत्रातच आपलं अख्खं आयुष्य घालवलं. एवढंच नाहीये मंडळी, ह्या क्षेत्रात तर त्यांनी अगदी कर्तृत्वाचे मोठे झेंडे रोवलेच, पण त्यासोबतच त्याने इतकं विस्तृत लिखाण केलं आणि त्या लिखाणाच्या निमित्ताने अगदी नकळत मराठी भाषेला जवळजवळ 1 लाखांहून अधिक शब्द तो वेडा अर्थात तो अवलिया देता झाला. एक वन्य प्राणी संवर्धनातला हा अवलिया कोण आहे बरं, की ज्याने वन्यजीव संवर्धनात इतकं मोठं कार्य केलंच, तसंच स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर मराठी भाषेला इतकी समृद्ध अशी शब्दसंपदा सुद्धा दिली. तो अवलिया आहे आपल्या सर्वांचे लाडके आदरार्थी असलेले अरण्य ऋषी अर्थात वन्यजीव संशोधक लेखक पद्मश्री मारुती चितमपल्ली. या धर्तीवरचं सर्वोत्तम ते वेचून आपल्या समोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सम अर्थ. नमस्कार मंडळी, मी समर्थ म्हात्रे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपलं लाडकं युट्यूब चॅनल सम अर्थ मध्ये. 5 नोव्हेंबर 1932 साली सोलापूर इथं मारुती चितमपल्ली यांचा जन्म झाला. मातृभाषा तेलुगू, पण आजूबाजूची वस्ती ही सगळीच झेडगुजरी. म्हणजे तिकडे तेलुगू लोक होते, मराठी होते, गुजराती होते आणि त्याचबरोबर काही प्रमाणात मुस्लिम वस्ती सुद्धा होती. आणि त्यामुळे त्यांची भाषा ही तेलुगू, मराठी, गुजराती आणि उर्दू मिश्रित व्हायला लागली. आणि इथेच तेलुगू भाषिक असलेल्या चितमपल्लींचा संपर्क आणि संबंध हा मराठीशी जास्त यायला लागला. आणि ह्याचा उपयोग कुठेतरी मराठी पुस्तकं लिहिताना त्यांना खचितच झाला असेल. असो, 5वी मध्ये त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली आणि शिष्यवृत्ती त्यांनी मिळवली. त्यामुळे शाळेपर्यंत सगळं शिक्षण हे त्या शिष्यवृत्तीवर म्हणजे वर्षाला 10 रुपये इतक्या पैशांवर झालं. त्यामुळे शालेय शिक्षण अगदी व्यवस्थित झालं. त्यानंतर पारंपरिक शिक्षण घ्यायला कॉलेजमध्ये गेले खरे, पण त्यात मन रमेना आणि त्यांना कळलं की आपण काही इथे फारसं करू शकणार नाही. त्यामुळे चितमपल्ली यांनी पुण्याच्या वन्यजीव संशोधन केंद्राशी संपर्क साधला. तिथे त्यांना कळलं की एक 2 वर्षांचा फॉरेस्ट रेंजरचा कोर्स असतो. मात्र ते कोर्स करण्याकरता एक परीक्षा सुद्धा असते. आणि एवढंच नाही तर त्या परीक्षेसोबतच जवळजवळ 16 मैल चालण्याची परीक्षा सुद्धा द्यायची असते. अर्थात शालेय शिक्षणाच्या पारंपरिक वाटा चोखाळत असतानाच चितमपल्ली यांच्या अरण्य वाटा धुंडाळणं सुद्धा सुरू झालं होतं. याचं कारण ते त्यांचे आई वडील हे दोघंही जंगलात जाऊन विविध प्रकारच्या गोष्टी आणणं, त्यांची ने-आण करणं या गोष्टी करत असत. आणि त्यांच्या आईकडे तर जंगलातल्या गोष्टींचा अगदी साठा होता. त्यांच्या आईनेच त्यांना विविध पक्षी प्राणी कसे ओळखायचे ते सांगितलं. 7 बहिणी नावाचा पक्षी असतो हे त्यांना त्यांच्या आईकडून कळलं. माळढोक हे नाव त्यांना त्यांच्या आईकडून कळलं. लावा, कोकिळ हे पक्षी कसे ओळखायचे हे त्यांना त्यांच्या आईने सांगितलं. इतकंच नाही तर हरणाच्या नराला काळवीट म्हणायचं आणि लांडग्याच्या मादीला लासी हे त्यांच्या आईने शिकवलं. त्यांच्या आईने त्यांना विविध रंगातल्या छटांमधले फरक ओळखायला शिकवले, ज्याचा उपयोग पुढे त्यांना त्यांच्या वन्यजीव संशोधनात अगदी भरपूर झाला. पशुपक्ष्यांच्या या संपूर्ण प्रवासामध्ये चितमपल्ली यांची आई ही त्यांची पहिली गुरु होतीच. त्यानंतर त्यांना अजून काही गुरु लाभले. त्यांचे दुसरे गुरु होते ते त्यांचे लिंबा मामा. या लिंबा मामांना सुद्धा जंगलाविषयी भरपूर माहिती होती. आणि जंगलाच्या वाटा चितमपल्ली हे त्या लिंबा मामासोबत चोखाळत असताना वाटेत कधी एखाद्या पक्ष्याची जोडी दिसली किंवा वीण झाल्यानंतर सुगरणीने सोडून दिलेली घरटी दिसली तर तशी घरटी हे लिंबा मामा चितमपल्लीने दाखवत आणि त्यातून चितमपल्ली यांच्यातला एक वन्यजीव अभ्यासक तयार होत होता. यानंतर हळूहळू पुढे गेल्यावर हनुमंत मामा या दुसऱ्या एका मामांसोबत त्यांचं वनांमध्ये भटकणं सुरू होतं. या मामांना जंगलाची माहिती होतीच, शिवाय सापांविषयी त्यांचा अगदी मोठा व्यासंग होता. विषारी साप, बिनविषारी साप, सापाची अंडी कशी ओळखायची, सापाच्या जाती कशा ओळखायच्या, हे सगळं चितमपल्ली हे या मामांकडून शिकले. त्यामुळे शालेय शिक्षण होईपर्यंत चितमपल्ली यांची नाळ केव्हाच जंगलाशी जोडली गेली होती. त्यामुळे त्यांनी अगदी परंपरेप्रमाणे शाळेनंतर कॉलेजला प्रवेश घेतला खरा, पण तिथे त्यांचं मन रमेना आणि त्यांना कळलं की आपण फारसं काही करू शकत नाही. तेव्हा त्यांनी तडक संपर्क साधला तो पुण्यातल्या वन्यजीव संशोधन केंद्राकडे. आणि इथे संपर्क साधल्यानंतर त्यांना एक व्यक्ती भेटली, त्यांचं नाव होतं श्री गाडगीळ. आणि या गाडगिळांनी त्यांना एक असा मार्ग दाखवला ज्या मार्गाने चितमपल्ली यांचं पुढचं सगळं आयुष्य बदलून गेलं. काय होता तो मार्ग ते पाहूया
आपण पुढल्या भागात. मंडळी, आमच्या सम अर्थ चॅनलचे विविध व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि हो, आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला जरूर फॉलो करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.